Good afternoon, everybody. Today we have discussed the point is the first order of reaction. The first order of reaction, when the rate of reaction is proportional to the concentration of the reactant remaining in the reaction mixture, is called as the first order reaction. म्हणजे बघा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे? रेट ऑफ रिॲक्शन प्रपोर्शनल टू द कशावरती असतं? त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंटवरती असतं. ठीक आहे, म्हणजेच रिमेनिंग द रिॲक्शन मिक्सचर इज नाउन एज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. द फॉर एक्झाम्पल ऑफ रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड in presence of potassium iodide, and which depends on the concentration of hydrogen peroxide remaining. म्हणजे बघा, त्यांनी काय एक्झाम्पल दिलेलं आहे तर हायड्रोजन पेरॉक्साइड अँड पोटॅशियम आयोडाइड. गिव्स द हायपोथेटिकल इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कॅन बी रिटन ॲज ए गिव्स द प्रोडक्ट. म्हणजे बघा, त्यांनी एक्झाम्पल काय दिले फर्स्ट ऑर्डरचं तर हायड्रोजन पेरॉक्साइड इन पोटॅशियम इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम आयोडाइड. म्हणजे बघा, ए म्हणजे गिव्स काय असणार आहे तुमचा हायड्रोजन पेरॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ कशामध्ये प्रोडक्ट असणार आहे पोटॅशियम आयोडाइडमध्ये. लेट्स ॲज्युम दॅट द इनिशियल टी इज इक्वल टू 0 मीन्स कॉन्सन्ट्रेशन इज C0 अँड आफ्टर टाईम टी द कॉन्सन्ट्रेशन इज C. म्हणजे बघा, फर्स्ट ऑर्डरमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, जे रेट ऑफ रिॲक्शन असतो तो कशावरती प्रपोर्शनल असतो? त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवरती असतं. दिस इज द प्लॉट ऑफ ग्राफ लॉग सी वर्सेस टाईम. प्लॉट ऑफ लॉग सी वर्सेस टाईम. सो दिस द रेट ऑफ रिॲक्शन dC अपॉन dt इज डायरेक्टली proportional टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट gives A and that is C. And the rate equation is expressed as dC minus dC upon dt is equal to kC. म्हणजे on integration the above equation between C0 initial concentration when time t is equal to 0 and Ct the concentration at time t. म्हणजे बघा, फर्स्ट ऑर्डर म्हणजे कळालं. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे 3 ऑर्डर आहेत. 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आहे, देट सेकंड ऑर्डर. आता टुडे डिस्कस द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय बघतोय आपण, बरोबर. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये काय, त्याचा रेट ऑफ रिॲक्शन हे कशावरती प्रोपोर्शनल असतं? त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवरती असतात. मग त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे हायड्रोजन पेरॉक्साइड अँड पोटॅशियम आयोडाइड. गिव्ह द इक्वेशन. नंतर काय केलेलं आहे ते रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंटवरती ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. तर त्याचं इक्वेशन त्यांनी एक्सप्रेस केलेलं आहे. तर काय येणार, मायनस DC अपॉन dt इज इक्वल टू KC. आता त्याचा काय केलेलं आहे त्यांनी, दिस रेट इक्वेशनचा इंटिग्रेशन केलेलं आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय बघा, सो दिस इज द इंटिग्रेशन DC अपॉन C इज इक्वल टू मायनस K इंटिग्रेशन dt. ठीक आहे, म्हणजे CT C0 अँड T. सो दिस इज द इक्वेशन in C minus in C0 is equal to minus KT. In C is equal to in C0 minus KT. म्हणजे log C is equal to log C0 minus KT upon 2.303. That is the slope. K upon 2.303. So this is the slope of this first order reaction. आता बघा, आपण काय केलं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये लॉग सी वर्सेस टाईम आपण ग्राफ प्लॉट केला. त्याच्यामध्ये एक स्लोप भेटला आपल्याला. तो कुठला आहे स्लोप? मायनस के अपॉन 2.303 हा त्याचा काय असणार आहे, स्लोप असणार आहे. सो दिस इज द फर्स्ट ऑर्डर. वेन लॉग सी इज प्लॉटेड अगेन्स्ट टाईम अँड द स्ट्रेट लाईन इज ऑब्टेन्ड अँड द स्लोप ऑफ द लाईन वुड बी मायनस के अपॉन 2.303 अँड द रिॲक्शन बिटवीन सुक्रोज अँड ॲसिड इज ए कॉमन एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, लॉग सी वर्सेस टाईम अगेन्स्ट काय केलेला आहे, ग्राफ प्लॉट केलेला आहे. मग तो ग्राफ कसा आलेला आहे, स्ट्रेट लाईनचा ग्राफ आपल्याला काय भेटलेला आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की सुक्रोज अँड ॲसिडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, इन व्हिच सुक्रोज टू डी ग्लुकोज अँड डी फ्रुक्टोज. So this is the common example of first order reaction.
ठीक आहे. म्हणजे आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघितलं, लक्षात ठेवायचं. ती फर्स्ट ऑर्डर कशावरती डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवरती असतो, त्याला काय म्हटलं जातं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. देन नेक्स्ट इज द सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आता सेकंड ऑर्डर रिॲक्शन बघा काय सांगते, वेन टू रिॲक्टंट रिॲक्ट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन चेंज ॲज द रिॲक्शन प्रोसीड्स, सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सेकंड ऑर्डर म्हणजे काय होतं, आता याच्यामध्ये सेकंड ऑर्डर म्हणजे किती असणार आहेत, टू रिॲक्टंट असणार आहेत. वेन टू रिॲक्टंट रिॲक्ट विथ देअर कॉन्सन्ट्रेशन, त्यामुळे काय होतं, चेंज द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा 0 ऑर्डरमध्ये एक रिॲक्टंट होतं, बट सेकंड ऑर्डरमध्ये 2 रिॲक्टंट असतात आणि ते रिॲक्ट होतात, आणि त्यामुळे काय होतं, तर चेंज द कॉन्सन्ट्रेशन ॲज द रिॲक्शन चेंज होतात, तर त्याला काय म्हटलं जातं, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आणि तीच सेकंड ऑर्डर रिॲक्शन इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज A + B गिव्स द प्रोडक्ट. म्हणजे बघा 0 ऑर्डरमध्ये फर्स्ट ऑर्डरमध्ये काय होतं, एक फक्त रिॲक्टंट घेतला होता, गिव्स द प्रोडक्ट भेटला आपल्याला. पण सेकंड ऑर्डरमध्ये किती, 2 असतात. ठीक आहे, 2 रिॲक्टंट असतात आणि गिव्स द प्रोडक्ट भेटतो आपल्याला. द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A and B विथ ईच टर्म raised to the first power, and then the rate of change of concentration of A would be equal to the rate of change of concentration of B. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय होतं आहे, जी चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनचा रेट आहे A gives equal to the rate of change of concentration B, and this the rate expression is, म्हणजे हे जे सेकंड ऑर्डरमध्ये आहेत, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन A and rate of change of concentration B. So this is the equal and gives the expression of this rate expression is the minus dA upon dt is equal to minus dB upon dt is equal to K dissociation A dissociation B. So this is the expression of rate expression if A and B are the initial concentration of the reactant. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा स्मॉल A आणि B दिलेला आहे. ठीक आहे, तर तो काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट A आणि Bचा आहे. आणि गिव्स द देन X इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इच स्पेसिस ॲट टाइम, म्हणजे dx अपॉन dt इज इक्वल टू K A माइनस X और B माइनस X, where A minus X and B minus are the concentration of A and B respectively remaining at time t. म्हणजे टाईम त्या रिमेनिंग टाईमला कॉन्सन्ट्रेशन कुठलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट A अँड रिॲक्टंट B असतात. आणि नाव देअर मे बी 2 सिच्युएशन. तर बघा ह्या सिच्युएशनला 2 सिच्युएशन असतात. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A अँड B मे बी इक्वल अँड इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A अँड B आर नॉट इक्वल. म्हणजे ते 2 सिच्युएशन होतात रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अँड Bच्या. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असं कसं असतं, A अँड Bचं इक्वल असतं किंवा नॉट इक्वल असतं. आणि दिस बोथ सिच्युएशन आर एक्सप्लेन बिलो. वेन A इज इक्वल टू B, म्हणजे दॅट इज A मायनस X इज इक्वल टू B मायनस X. म्हणजे सो dx अपॉन dt इज इक्वल टू K A मायनस X स्क्वेअर. And on this equation is the integration between x is equal to 0 at t is equal to 0 and x is equal to x at t is equal to t. म्हणजे परत ह्याचं काय घेतलेलं आहे त्यांनी, इंटिग्रेशन केलेलं आहे. मग इंटिग्रेशन dx अपॉन a मायनस एक्स इज इक्वल टू k dt, इंटिग्रेशन dt, किंवा 1 अपॉन a मायनस एक्स या 1 मायनस a अपॉन a मायनस 1 upon a minus 0 is equal to kt. So this k is equal to x upon small a minus t gives the bracket a minus x, and this indicate that if x upon a bracket a minus x is plotted against plotted time t, and the straight line is obtained with the slope of k. And this when a apostrophe b, that is a minus x summation b minus x. So dx upon dt is equal to k a minus x or b minus x. And on this integration of the above equation between x is equal to 0 at t is equal to 0 आणि x is equal to x and t is equal to t. आता त्याचं काय केलेलं त्यांनी, इंटिग्रेशन घेतलेलं आहे. मग काय स्लोपवर काय 2.303 अपॉन a मायनस
b gives log b a minus x upon b small a b minus x is equal to kt. म्हणजे काय आलं, k is equal to 2.303 upon t a minus b log b bracket a minus x upon a ब्रॅकेटमध्ये b minus x. and this show that when the initial concentration of the reactant are not equal, that is a b, and the plot of log b a minus x upon a b minus x against time t will obtain straight line with a slope of k a minus b upon 2.303 from which the value of k can be calculated. ठीक आहे. म्हणजे बघा सेकंड ऑर्डरमध्ये आपण काय केलं, सेकंड ऑर्डर म्हणजे काय तर दोन रिॲक्टंट असतात, त्याचंच कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, त्याला काय म्हटलं जातं सेकंड ऑर्डर. मग सेकंड ऑर्डरमध्ये काय दोन रिॲक्टंट घेतले जातात, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन कशावरती डिपेंड्स असते, त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू प्रोडक्ट रिॲक्टंटवरती, दॅट इज ए अँड रिॲक्टंट अँड बी रिॲक्टंट. आता दिस ए अँड बी रिॲक्टंट, द रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ए इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन बी वरती असतात. मग त्याच्यानं त्यांनी काय केलेलं आहे, इक्वेशन केलेलं आहे. ठीक आहे. दिस इक्वेशन गिव्स द इंटिग्रेशन ऑफ दिस इक्वेशन. सो दिस इज द सेकंड ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट ऑर्डर, देन नेक्स्ट इज द सेकंड ऑर्डर रिॲक्शन. हे इक्वेशन विचारू शकतो, सेकंड ऑर्डर रिॲक्शन.